नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज एका पार्लरला जायचं आहे. ते एक कोलॅबरेशन करायचं आहे. त्याच्यानंतर एक पार्सल रिसीव होणार आहे, फिशचं वगैरे त्याचं एक कोलॅबरेशन आहे आणि 2-3 व्हिडिओज मला एडिट करायच्या तर मस्तपैकी. आणि आज संडे आहे, तर हा व्लॉग मी कधी टाकेल ते नाही माहिती, पण हा संडेचा व्लॉग आहे. सो आजच्या दिवसात जे काय काय मज्जा करतो आम्ही, कुठे कुठे जातो आहे किंवा काय शॉपिंग करतो आहे, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो कनेक्टेड राहा आणि व्लॉग आपल्या शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की याच्यावरचं कुठे गेलं, तर दाखवावं, कारण ते भिजलं पाण्यामध्ये माझ्याकडून. आणि मग ते आता मी वाळत ठेवलंय आणि ब्रेकफास्टला मी तुम्हाला दाखवते मी काय केलंय आज मस्तपैकी. गरमागरम चहा होतोय आणि हे केलेत फ्रेंच टोस्ट, जे की त्यांना खूप जास्त आवडतात म्हणून. सो तुम्ही पण या ब्रेकफास्ट करायला. तिथे लाईट कमी आहे, जाऊ द्या. हा नवीन टीव्ही आमचा, आणि ह्यांना असं अजिबात वाटत नाही की आपण हिला थोडीशी हेल्प. 1000 वेळा पाणी टाका त्या चहामध्ये, अजून अजून 4 वेळा टाका. चहा 2 वेळा तरी पाणी टाकून झाले त्या चहामध्ये, आणि तो चहा किती खराब लागणार आहे. आणि तो तुम्हीच प्या तो चहा, मी तर नाही पिऊ शकत आहे काही पण. म्हणजे कसं काय? आणि तो पण अर्धा ग्लास 2 वेळा टाकलंय पाणी. आणि आधी मी पाण्याचा चहा ठेवायचे तर मला बोलायचे हे लोक, पण मी नाही पिणार तो चहा. जाऊ दे, मी ब्लॉग सुरू केला आणि काहीतरीच. सो गाईस, तुम्ही या नाश्ता ब्रेकफास्ट करायला या. खूप कामं पडलीत आणि त्यांनी पसारा, इतका वेळ मी ब्रेकफास्ट वगैरे करते तर थोडस आवरावं, तर अजिबात नाही. पसारा बघा, ह्याच्यात पण पसारा आहे. जो तिथे ठेवू शकत होते ते नाही ठेवलेला आहे, तो पण पसारा इतका वेळात ते नाही आवरले. आणि चहा घेण्यासाठी मी जवळजवळ ह्यांना 4 वेळा हाक मारली की चहा घ्यायला या, चहा घ्यायला या, चहा घ्यायला या. पण चलो, नाश्ता करून घेतो आम्ही. आणि आज मी जेवणाचं वगैरे काय बाहेरचं कोलॅबरेशन घेतलेलं नाहीये. विचार केला आज घरीच करूया काहीतरी मस्त जेवण. सो बघूया काय जेवण करते. तसं मला एक पार्सल रिसीव होणार आहे, म्हणजे फिशचं आहे ते. त्याचं कोलॅबरेशन पण करायचं ॲक्च्युली. त्यांना ती रेसिपी पण करून दाखवावी लागणार आहे मला, मे बी, माहीत नाही आहे. सो डोळा कसा तरी झाला आहे वेगळा, काय माहिती. इथे पण मला असं थोडंसं जाणवते, ओठ हे झाल्यासारखं. काय माहिती काय झालं, ॲलर्जी झाली की काय. आज तर गव्हाचं पीठ मळलेलं पण नाही आहे मी, तरी पण काय माहिती. तरी मला ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती की आता जे काही कोलॅबरेशन्स येतात, म्हणजे हळूहळू यायला लागलेत. ज्याच्यासाठी मी 2022पासून मेहनत करते आणि तेव्हा तर मला काहीच म्हणजे असा रिझल्ट नाही भेटला आहे. आणि आता पेड पण हळूहळू येतील, काही आले पण होते पेड. आणि बार्टर कोलॅबरेशन तर मला रोज मिळतात आणि जे मला योग्य वाटतात तेच मी घेते. काही काही जण म्हणजे मला म्हणजे कधी कधी डिमोटिवेट पण होतं काही काहींच्या बोलण्याने, की अरे वा, ते सगळं बाहेरचं खातेस, मजा आहे तुझी. म्हणजे किंवा तब्येत, म्हणजे बॉडी शेमिंग, असं खूप गोष्टी असतात. पण मग मला थोडंसं डिमोटिवेट व्हायला होतं की यार, आपण हे करायचं की नाही करायचं, म्हणजे जे करतोय ते योग्य आहे की नाही. म्हणजे असे खूप विचार येतात मनात की म्हणजे आपण करतोय ते नीट आहे, योग्य आहे का, की चुकतोय आपण. किंवा लोक असे सहज बोलून जातात, अरे तुला पैसे मिळतात का, किती मिळतात, किंवा अरे तू फुकट जाते, फुकट खायला मिळतं तुला. असे खूप काही काही गोष्टी असतात जे लोक सहज बोलून जातात. त्यांचं इंटेन्शन पण नसेल मे बी, पण ती गोष्ट माझ्या मनावरती इतकी इम्पॅक्ट करते आणि मी त्या गोष्टीचा खूप विचार करत बसते. असंच 2 वर्षापूर्वी पण झालं होतं. माझ्या रील्स चांगल्या व्हायरल व्हायला सुरू झाल्या होत्या. तर काही जणांना असं वाटलं की मी त्या म्हणजे त्यांना उद्देशून करते आहे किंवा मुद्दाम करते. तर रील्स हा वेगळा पार्ट झाला. त्या गोष्टी आपल्याला म्हणजे ते प्रोफेशन म्हणा किंवा ते कंटेंट क्रिएशन आहे, पण त्या गोष्टीमुळे पण मी डिमोटिवेट झाली होती. त्यानंतर मी रील्स करणं बंद केलं. त्यानंतर मी व्लॉग करायचे, आणि व्लॉगचं मी खूप स्पेशली बघितलं आहे की आपल्या जवळचे ना बाकी सगळ्यांचे व्लॉग बघतील, पण आपले व्लॉग नाही बघत खूप जण, मी नोटीस करते. पण असं वाटतं ठीक आहे, ही प्रत्येकाची चॉईस आहे, आपण कोणावरती असं जबरदस्ती नाही करू शकत.
पण एक दिवस असं नक्की येईल की लोक सर्च करून आपला ब्लॉग नक्की बघतील. तुमचा सपोर्ट कायम राहू दे आणि मी मोस्टली ट्राय करेन की चांगला कंटेंट देण्याचा, व्यवस्थित युजफुल कंटेंट देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. सो बघूया. अशा खूप फेजेस लाईफमध्ये येतात. मी खूप वेळा यूट्यूब माझं म्हणजे लिटरली सोडून दिलेलं आहे की नाही करायचं आता, जाऊ दे वगैरे वगैरे, असं खूप वेळा माझ्या म्हणजे केलं. कारण बाकी काय विचार करतात किंवा काय बोलतात हा विचार मी करत होती. पण आता थोडा थोडा हा विचार करणं मला सोडून द्यावा लागणार आहे मे बी. नाहीतर मग पुढे जाणं अशक्य होईल जर मी सगळ्यांचा विचार करत बसली तर. सो चला, की आज खूप पक्का वगैरे केली आहे मी तुमच्यासोबत. सो आज माझं सगळं आवरून झालेलं आहे लवकर. तिथला सगळा पसारा आधी आम्हाला काढावा लागणार आहे. कितना है? 1 फुट है, 2 इंच का हो जाएगा. हाँ तो एक काम करो ना, खोल के पूरा ये बाजू ले लेते हैं ना, 2 स्क्रू है ना. त्याला लाईट व्यवस्थित पाहिजे तरच तो इथे ब्रॅकेट जुन्या टीव्हीचा होता आणि ह्याचा वेगळा, त्याच्यामुळे त्याचा सेट करता येतो. ये साइड भी देखिए ना दादा, ही साइड पण बघून घ्या. इकडे हे पसार आहे. कितना बोले 225 है ना, 17 आमचा फायनली टीव्ही भारी वाटते, मस्त वाटते. हॅलो, तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपल्याला एका पेजकडून फिश रिसीव झालेत आणि त्याच्यामध्ये चिकन सुद्धा आहे आणि क्रॅब्स सुद्धा आहेत. पण आता त्याच्यापैकी सगळंच ना मी आता करू शकत आहे. तर थोड्या काही गोष्टी मी करते तुम्हाला जशा आधी दाखवल्या. तर आता मी क्रॅब्स करते आणि मी पहिल्यांदा क्रॅब्स करणार आहे, जरी मी कोकणातली असले तरी. कारण कधी करायचं असं हे नाही आला. कारण फिश मी फक्त घरामध्ये एकटीच खाते, ते नाही खात. त्याच्यामुळे फिश मी कधी मोस्टली नाही करत. पण आता हे करावं लागणार आहे. त्यांच्याकडून आले, त्यांना रेसिपीसुद्धा द्यायची, म्हणजे एका व्हिडिओमध्ये शूट करायचं आहे. सो ते करून घेते. आणि प्रॉन्स पण मी तुम्हाला दाखवते केलेले मस्तपैकी. आणि क्रॅब्स करते मी, पहिल्यांदाच करते मी. व्हिडिओ बघून ते व्यवस्थित क्लीन पण केले. माझ्या बहिणीला फोन पण केला होता मी की कसे क्लीन करायचे. सो त्या पद्धतीने मी केलेले आहेत. आणि मस्त क्रॅब्स करूया आपण. कारण उद्यापासून 4 दिवस तर नॉनव्हेज खाऊ शकत नाही, त्याच्यामुळे मला ते आज खावेच लागणार आहेत. सगळे तर नाही संपू शकत, पण थोडेफार. तर हे असे क्रॅब्स आपल्याला रिसीव झाले त्यांच्याकडून, तर ते करूया आपण. बाकीचं तरी मगच पसारा बाहेर तसंच राहिलं आहे. सो पटकन करून घेऊया. यांच्याकडून मला रिसीव झालेत. आपल्याला तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चलो, रेसिपी करते. ही वाटण केलं मी त्याच्यासाठी मस्तपैकी. आणि ॲक्च्युली हे जे आहे ना, हे वाटून त्याचं ते रश्श्यामध्ये टाकतात. मला आता बिलकुल वेळ नाही आहे, कारण मला त्या पार्लरमध्ये पण जायचं आहे, म्हणजे कोलॅबरेशन आहे म्हणूनच जायचं आहे. सो ते मला पटपट आवरायला लागेल. मी लगेच करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. त्यानंतर कढीपत्ता टाकते थोडासा. तर टाकतात की नाही मला नाही माहिती, तुम्ही सांगा मला नक्की. त्याच्यानंतर त्याच्यात वाटण जाईल. लसूण मस्त असा खरपूस झाला, त्यामध्ये जाईल वाटण. कसं करतात मला ॲक्च्युली मी पहिल्यांदाच करते. मम्मीला फोन केला तर मम्मी सांगेल माझी, पण ती पण बिझी असेल. मावशी वगैरे सगळे म्हणजे त्यांचे पण कामं असतील. सो असं वाटतं कोणाला डिस्टर्ब नको करायला. आणि व्हिडिओ बघा आणि मग करा. माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे. मला एडिटिंग पण करायची असते, शूट पण करायचं असतं, कोलॅबरेशनला पण जा, खा पण. हे आता केलंय तर ते खायला पण पाहिजे. तर ते मस्तपैकी करून घेते. आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करते. थोडंसं याला तेल सुटू दे, मग त्याच्यात मसाले ॲड करते. जर म्हणजे मी जी काय स्टेप्स फॉलो करते
क्रॅब्स करण्याच्या. त्याच्यात काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हे नव्हतं टाकायचं किंवा हे असं करायचं होतं. म्हणजे नेक्स्ट टाइम मी तसं करेल, कारण मी पहिल्यांदाच क्रॅब्स करते. जर त्याच्यामुळे मला पण काय आयडिया नाही, पण मी क्लीन तर बऱ्यापैकी ब्रशने वगैरे व्यवस्थित क्रॅब्स क्लीन करून घेतलेत एकदम मस्त. पण आय डोंट नो आता की अजून काय म्हणजे काय प्रोसेस आहे किंवा कुठला मसाला नॉर्मल केला आहे. खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर एकदम मस्त काळपट असं भाजून घेतलं आणि त्याचं वाटण केलं आहे. तेच केलं आहे मी. आणि बघूया कसं लागते ते पण मी तुम्हाला दाखवेन. वाटण त्याला मस्त तेल सुटलंय. आता आपण त्याच्यामध्ये मस्तपैकी मसाले टाकू. आय्या असंच काहीतरी होत असतं माझ्याकडून. जाऊ दे. लाल तिखट टाकते 2 चमचे, हळद अर्धा चमचा बस मला वाटते. आणि हा घरचा केलेला मसाला आहे, काळा मसाला. ह्याचं काय करू मी आता? काम करून ठेवलंय मी काम. तेच डोळ्यात पण गेला म्हणलं. एनिवेज हे बघ आता इथेच हात ठेवला. कसं पकडायचं आणि कसं शूट करायचं मला कळतच नाही. तर हे असं मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात टाकूया क्रॅब्स टाकून घेतलेत मी ह्याच्यामध्ये. आणि तो जो क्रॅब्स टाकतानाचा शॉर्ट आहे तो मला शॉर्ट व्हिडिओला पाहिजे होता, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये नाही घेऊ शकत. सो मस्त आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते. आय थिंक आता थोडंसं आहे ना गरम पाणी टाकते आणि मग मीठ टाकून उकळायला देते. मे बी आय एम गोईंग इन राईट वे. आय थिंक आता व्यवस्थित थोडंसं शिजवून देते. त्याच्यानंतर गरम पाणी टाकते आणि त्याच्यानंतर मीठ टाकते आणि 20 to 30 मिनिट्ससाठी शिजवते, कारण क्रॅब्सला वेळ लागेल मे बी. आणि एकदम फ्रेश क्रॅब्स आहेत, तुम्हाला तर दिसले असतील. सो चला करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. बघूया आता कसे झालेत. मला काय आयडिया नाही. वाव मस्त दिसतात ना, एकदम भारी. मला तर भारी वाटतात, कारण मी पहिल्यांदा करते त्याच्यामुळे. मस्त. बघूया अजून आता हेच पाणी थोडंसं अजून गरम झालं की त्याच्यात टाकते है ना. ह्यांच्याकडून आलेले थँक्यू ताजो मासो. खरंच छान फ्रेश फिश होते एकदम. क्रॅब्स तर म्हणजे लिटरली जिवंतच तोडून त्यांनी दिले होते मला. सो चला झाल्यावरती भात पण लावला इकडे आणि आता प्रॉन्स करण्यात वेळ गेला माझा. त्याच्यानंतर वाटण केलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आता मला एक व्हिडिओ आज द्यायची, त्याची ती एडिट करावी लागणार आहे. ती एडिट करायला बसते. चलो थोडी देर बाद मिळते की. बाय. हॅलो गाईज, तर वीकेंड आहे सो मस्त आरामात नाही ॲक्च्युली. जे फिश वगैरे आलेले क्रॅब्स, मी क्रॅब्स केले आणि मी एकटीनेच खाल्ले. सगळे नाही खाल्ले, थोडेसेच खाल्ले. त्याच्यानंतर किचन वगैरे आवरलं आणि निघालो. आता एका ठिकाणी काम आहे तिथे चाललो आहे. त्याच्यानंतर पार्लरमध्ये पण जायचं ॲक्च्युली, पण बघूया कसं काय युटिलाइज होतो आहे टाईम आमचा. सो कनेक्टेड राहा. आणि आज काही शॉपिंग वगैरे जर केली मॉलमध्ये तसं जाणं होईलच मे बी, तर शॉपिंग वगैरे पण करू थोडीफार. शॉपिंग म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू घ्यायच्यात त्याच ॲक्च्युली. सो कनेक्टेड राहा. आणि जर मी काही शॉपिंग केली तर तुम्हाला नक्कीच दाखवेल. आजचा माझा आउटफिट पण मी तुम्हाला दाखवेन मॉलमध्ये गेल्यावरती. मला खूप जास्त आवडला आणि कलर कॉम्बिनेशन खूप मस्त दिसतं. सो स्टे कनेक्टेड. मॉलला आलो होतो आज पर कोलॅबोरेशनसाठी. तर मॅक्समध्ये आलो, चांगले ऑफर्स आहेत. आम्ही लेडीज सेक्शनमध्ये वैभवीसाठी बघतोय काहीतरी मिळतं आहे का. माझी शॉपिंग करून झाली आहे. सो लेट्स सी लास्टला बघू काय काय आम्ही शॉपिंग केली. तर आम्ही आलो आता शॉपिंग करून. काही केलेलं नाही, काही घेतलं नाही आम्ही आता. तर गाईज आम्ही आज परत आलो होतो स्टारबक्सला कोलॅबोरेशनसाठी. तर त्यांनी आपलं एवढं ऑफर केलं आहे की कोल्ड कॉफी एवढी बाकी आहे, हॉट चॉकलेट एवढं बाकी आहे, ऑलमोस्ट अर्धा दोन्ही बाकी आहे. सँडविच आम्ही सगळं खाल्लं आणि आता वैभवी क्रोसॉन खाती आहे. आम्हाला ते संपत नाही आहे.
ढेकर पण आला. खूप जास्त जास्त नाही आहे पण हेवी झालं आहे खूप, म्हणजे पोट पॅन झालं तरी पण आम्हाला असं वाटलेलं की आम्ही संपलो. बट नो लक, दोघांमध्ये पण एवढ्या गोष्टी नाही संपल्या. आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम असं की दोघंच येऊ शकतो, त्याच्यामुळे असं पण नाही आहे की कोणाला घेऊन अजून येऊ शकते, म्हणजे दोघांनाच घ्यावं लागणार आहे. अदरवाईज पार्सल करू मग आम्ही आता हे मॅक्स. तर आमचं आत्ता सगळं कोलॅबरेशनचं शूटिंग वगैरे झालं आहे आणि आम्ही मगाशी ज्या ज्या काही गोष्टी बघितल्या होत्या शॉपिंग करताना तर त्या आम्ही घेतल्या नव्हत्या जाणून बुजून, कारण आम्ही विचार केला की ते सगळं घेतलेलं कुठं आम्ही कॅरी करत बसणार ना अननेसेसरीली. मग आता पेमेंट करून त्या कलेक्ट करू आणि विल गो. हॅलो, तर आज पण स्टारबक्समध्ये होतो आणि पण आज नाही गेलं, खूप जास्त हेवी झालं आम्हाला. सो आम्ही पार्सल घेतलं आणि कॉफी पण म्हणजे हॉट चॉकलेट. कॉफी तर मी पिली पण हॉट चॉकलेट त्यांनी नाही, म्हणजे त्यांना संपलंच नाही. सो तर गाडी काढतो आहे आणि जातो. आणि झुडिओमधून पण 1-2 गोष्टींची शॉपिंग केली आहे, ती दाखवेन मी तुम्हाला नंतर. सो चलो, वीकेंड तर संपला आहे आणि उद्यापासून पुन्हा रेग्युलर टिफिन, त्यांचं ऑफिस, सो रेग्युलर लाईफ सुरू होईल. उद्याचं तर म्हणजे उद्याचं जे फूडचं कोलॅबरेशन आहे ते ऑलरेडी म्हणजे बुक आहे. आता त्याच्यानंतर मी 4-5 दिवस तरी फूडवाले कोलॅबरेशन घेणार नाही आहे. थोडंसं हेल्दी खाऊ. काय हो, थोडंसं हेल्दी बॅलन्स केलं पाहिजे सगळं. थोडंसं हेल्दी खाऊ 4-5 दिवस. बाकीचे कोलॅबरेशन घेईन किंवा नाही पण घेणार 4-5 दिवस, कारण कंटिन्यू खाल्लं गेलं आहे आमच्याकडून ना. जसं आम्ही जास्त पण नाही खात तिथे, पण खाल्लं जातंच. सो आता 4-5 दिवस, आता भोगी पण येते, मकर संक्रांत येते, त्याच्यामुळे ते तर पुरणपोळी परत हेवीच होणार आहे. पण ते हेल्दी वर्जन आहे, घरी करतो आपण. सो भोगीला पण बाजरीची भाकरी, भाजी वगैरे. त्याच्यामुळे आता 4-5 दिवस अजिबात कोलॅबरेशन घेणार नाही आहे. आणि चहा पण बंद करणार आहे, कारण खारी संपली आता, कळलं ना. आता स्टारबक्समधनं काय घेतलं? स्टारबक्समधून आम्ही कप घेतला आहे 1 मस्त, आणि खास ग्रीन टी पिण्यासाठी. बघू त्याचं कधी मुहूर्त लागतं, पण मस्त होतं तो कप. सो घेतला आम्ही. चलो आम्ही घर जाते. हे घरी तर पसारा राहिला आहे खूप. विकेंडला नाहीच होत काम माझ्याकडून, कारण आम्ही कुठे कुठे जातो. आज मला हेअरकटसाठी कोलॅबरेशनचं होतं, हेअरकटसाठी जायचं होतं, तिथे पण नाही गेलो आहे. सो तर पुढचे 4 दिवस पण मी जाऊ शकत नाही, कारण वेडनेसडेला जाऊ शकत होते तर संक्रांत आहे. सो तेव्हा पण नाही जाऊ शकत. बघू आता त्यांना विचारून. सो चल घर जाते हे आम्ही तिनाथ नाक्यावरून आमच्या घरी चाललो होतो. तर मध्ये ना नेहमी एक आम्हाला चायनीजचं गाडा दिसतो, तिथे जाम गर्दी असते. झुमणे होते हां. तर आम्ही नेहमी विचार करायचो यार एवढी गर्दी का असते, म्हणून आज तिथे ट्राय केलं आम्ही. काय बाबा इथला टेस्ट बघावं. आणि मी व्हेज मला घेतलं आहे, व्हेज नूडल्स आणि सूप. हॅलो, तर घरी आलो आणि मस्त छान असा दिवस केला. बाहेर मागे तुम्हाला पसारा दिसत असेल, जो की मी उद्या आवरेन सगळा. सो छान आजचा दिवस गेला. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.